सोलापूर शहरात मोठ्या प्रमाणात अवैध दारू, विषारी ताडी व फ्रूट बियर विकणारी घरगुती दुकाने मोठ्या प्रमाणात आहेत. त्या अवैध धंद्यांचा तपास करून कठोर कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन व विकास समितीच्या वतीने विष्णू कारंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाद्वारे उत्पादन शुल्क अधीक्षकांना देण्यात आले. उत्पादन शुल्क अधीक्षकांना देण्यात आलेल्या निवेदनात सोलापूर शहरात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीररित्या हातभट्टी दारू, ताडी व फ्रूट बियर या विषारी युक्त द्रव्य विकणारे राजरोसपणे अवैध विक्री करत आहेत. या बाबतीत राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक सोलापूर जिल्हा या नात्याने आपण सदर बेकायदेशीरपणे चालणाऱ्या अवैध धंद्यांची शोध मोहीम हाती घेऊन संबंधित विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करून सोलापूर शहरातील गोरगरीब नागरिकांचे जीव वाचवावे. या अवैध दारू, ताडी आणि फ्रूट बियर विक्रीमुळे शासनाचा महसूल बुडीत होतो. असे अवैध धंदे प्रामुख्याने झोपडपट्टी भागात व गरीब वस्त्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहेत. तरी माननीयांनी वरील निवेदनाच्या मजकुराचा गांभीर्याने नोंद घेऊन कारवाई करावी, अन्यथा आमच्या समितीच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्यात येईल असे नमूद करण्यात आले आहे. विष्णू कारंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात रेखा अडकी, विठ्ठल खोराटकर, सविता दासरी, राधिका मिठ्ठा, पद्मा मॅकल, माधवी गौडा, लक्ष्मीबाई इप्पा, गुरुनाथ कोळी, श्रीनिवास बोगा यांचा समावेश होता.